हॅलो मम्मीज, आज आपण पाहणार आहोत बाळाचं शरीर आतून थंड ठेवणारा पदार्थ. कारण की ऊन आता एवढं वाढलं आहे की बाळाला देखील उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आज आपण बाळाचा असा पदार्थ पाहूया जे शरीर थंड ठेवेल आणि बाळ कमी आजारी पडेल. अगदी 6 ते 12 महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही हे देऊ शकता. चला ते पदार्थ कुठला आहे आपण पाहूयात आता. आणि पाहत असाल अगदी बाळाला जसं उन्हाळ्यात आपल्याला अन्न खाल्लं जात नाही तसंच बेबीचं देखील असतं. त्याच्यामुळे त्यांच्या आहारामध्ये नवीन नवीन पदार्थ ॲड करणं, जे थंड आहेत ते देणं आपल्याला फार गरजेचं असतं. ते आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मी काल याचा व्हिडिओ टाकला होता, तो याची लिंक मी तुम्हाला खाली देते. बघा, ते नाचणी सत्व पावडर आपल्याला एवढं घ्यायचं आहे. 6 महिन्याचा बाळ असेल तर एवढं तुम्हाला पुरेसं होऊन जातं. चमच्यात तुम्ही पाहिलं असेल. पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे, अगदी 5 मिनिटामध्ये बनतं आणि जास्त काही झंझट नाही याला. त्याच्यामुळे असं पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. याची लिंक मी देते. ही पावडर मी कसं बनवली, हे आहे नाचणी सत्वाचं पावडर कसं बनवलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि 6 ते 12 महिन्याच्या बाळाबद्दल आपण देऊ शकतात. तुम्ही इथे मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलंय. कुठलीही गिठोळी त्याच्यामध्ये राहता कामा नाहीये, नाहीतर मग बाळाला ते खाल्लं जाणार नाही, बाळाच्या घशात अडकू शकतं. 6 ते 12 महिन्याच्या बाळाला आपण हे देऊ शकतो. आणि 6 ते 1 वर्षापर्यंत बाळाला आपलं कुठलाही नैसर्गिक गोडवा द्यायचा असं. पहिल्यांदा तुम्ही बाळ देत असाल तर अगदी प्लेन असं द्या. तर पहा, इथे छान असं हे उकळलेलं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं पण खूप झाले. 5-6 मिनिटामध्ये हे होऊन जातं, जास्त वेळ याला लागत नाही आणि बाळाला पचायला सोपं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या बाळाला शरीर हे आतून थंड ठेवतं. त्याच्यामुळे नाचणी सत्व बाळाला देणं फार गरजेचं आहे. आणि हो, मी रोज बेबीच्या रेसिपीज अपलोड करत असते, त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ येणारच आहे, त्यासाठी आपल्या चॅनल लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा. अशा पद्धतीने इथे आपलं नाचणी सत्व बनत आहे. आणि हो, मी आता सध्या हे प्लेन बनवलं आहे. याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, त्या देखील मी अपलोड करणार आहेत. आणि तुमच्या बाळ पहिल्यांदा देत असाल तर असं द्या. आणि जर याच्या अगोदर असं ना बाळ असं खात नाहीये तर मग थोडंसं त्यामध्ये तुम्ही खजूरचं पावडर वगैरे टाकू शकता, खजूरचं पाणी वगैरे ॲड करू शकता. तर इथे पाहत असाल की आपलं इथे नाचणी सत्व बनवून तयार झालं आहे. आणि 1 वर्षाच्या पुढचं बाळ असेल तर थोडासा गूळ तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, जर बाळाने असं नाही खाल्लं तर. पण बाळ तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीने दिलं आणि बाळ आवडीने खातं. आणि हो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, ही पावडर कसं बनवलं त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते. चला भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग आणि चॅनल सबस्क्राईब